नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज मी आलेली आहे आशागड या ठिकाणी संतोषी मातेचं दर्शन घेण्यासाठी। रीतीप्रमाणे दर्शनासाठी जाताना देवीची ओटी भरण्यासाठी खण आणि नारळ घेतला। खण नारळ घेतला। चला आता जाऊया देवीच्या दर्शनाला। मंदिरात प्रवेश करण्याअगोदर मंदिराच्या पायऱ्यांच्या बाजूला पाय धुण्यासाठी नळांची व्यवस्था केलेली आहे। आपण आता पोहोचलेलो आहोत मंदिर परिसरामध्ये आणि ह्या मंदिरामध्ये फोटोग्राफीला मनाई आहे। त्याच्यामुळे मंदिराच्या आतलं शूटिंग जे आहे ते आपण करू शकलेलो नाही, तरी जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। दर्शनानंतर मंदिरामध्ये चणे आणि गुळाचा प्रसाद दिला जातो। तर आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आपल्याला हा प्रसाद मिळालेला आहे। मंदिरामध्ये आतल्या गाभाऱ्यामध्ये फोटोग्राफी जरी निषिद्ध असली तरी सुद्धा बाहेरून आपण फोटो शूट करू शकतो। तर त्याप्रमाणे मी बाहेर येऊन आतल्या गाभाऱ्याचं शूटिंग केलेलं आहे, हे तुम्हाला समोर दिसतच असेल। ही आहे मंदिराच्या समोर असलेली छोटीशी बाग आणि त्याच्यामध्ये किती रंगीबेरंगी फुलं फुललेली आहेत बघा। आशागड या ठिकाणी मूळ देवीची प्रकट झालेली आहे, ती मंदिराच्या मागच्या बाजूला कपारीमध्ये आहे। आपण आता चाललेलो आहोत मंदिराच्या मागे असलेल्या कपारीमध्ये संतोषी मातेची जी मूर्ती आहे तिचं दर्शन घेण्यासाठी। मंदिराच्या मागच्या बाजूला जागोजागी देवी देवतांच्या छोट्या छोट्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत। मंदिराचा परिसर संपूर्ण आजूबाजूच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये पसरलेला आहे। समोर दिसत असलेल्या झाडाखाली सुद्धा बऱ्याच देवी देवतांच्या प्रतिमा आहेत। इथल्या देवीची आख्यायिका अशी आहे की एका गुजराती माणसाच्या स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला देवीने की मी ह्या कपारीमध्ये आहे। त्या व्यक्तीने इथे येऊन पाहिले असताना त्याला संतोषी मातेची मूर्ती या ठिकाणी दिसली आणि तेव्हापासून ह्या मूर्तीची पूजा सुरू झाली। आपण आता आलेलो आहोत कपारीमध्ये जी देवी आहे
त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी। तर समोर तुम्हाला दिसतच असेल की छोटीशी कपार आहे आणि त्याच्यामध्ये खाली वाकून जावं लागतं दर्शनासाठी। कपारीमध्ये असलेल्या संतोषी मातेचा हा खास व्हिडिओ आपल्या खास व्ह्यूअर्ससाठी। दर्शनानंतर या ठिकाणी चुनरी बांधून आपल्या मनातली इच्छा बोलली जाते। तर त्याप्रमाणे मी चुनरी बांधायला लावलेली आहे आणि मी माझ्या मनातली इच्छा बोलली। मंदिर परिसरामध्ये अजून छोटी छोटी मंदिरं आहेत, तर त्या ठिकाणचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत। आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि प्रथेप्रमाणे दर्शनानंतर आम्ही खाली दुकानं जी लागलेली आहेत त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत। खरेदी झालेली आहे आणि आता उसाचा रस पिऊन आपण पुढे निघणार आहोत डहाणूमध्ये असलेल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनासाठी। आपण आलेलो आहोत महालक्ष्मी या ठिकाणी महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी। नुकतीच या ठिकाणी महालक्ष्मीची मागच्या महिन्यामध्ये यात्रा भरलेली होती, ती यात्रा आता संपलेली आहे आणि आपण चाललेलो आहोत मंदिराच्या दिशेने। तर आपण आलेलो आहोत आता मंदिर परिसरामध्ये। समोर तुम्हाला जो मंडप दिसत आहे, तर या ठिकाणी ज्या दिवशी गर्दी असते त्या दिवशी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात आणि ह्या रांगांमधूनच मग नंतर पुढे दर्शन दिलं जातं। पण आज मात्र आपलं दर्शन डायरेक्ट होणार आहे। इथे आपली चालू आहे प्रसादाची खरेदी। आज गर्दी कमी असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट आतमध्ये एंट्री मिळालेली आहे आणि आपण चाललेलो आहोत मंदिराच्या दिशेने।
समोर तुम्हाला महालक्ष्मी मातेचं मंदिर दिसत असेल आणि या मंदिरामध्ये सुद्धा गाभाऱ्यामध्ये फोटोग्राफी करण्यासाठी मनाई केलेली आहे, तरीसुद्धा आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण शूटिंग केलेलं आहे। इथेही दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपली खरेदी सुरू झालेली आहे। संतोषी मातेचं आणि महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन आपण निघालेलो आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला। परत निघत असताना वाटेमध्ये पाऊस लागला, म्हणून पावसाचा आनंद घेण्यासाठी 2 मिनिटं थांबलो। तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, मस्त खा आणि आनंदी रहा।